गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. मीन्स दिवाळी काल लक्ष्मीपूजन होतं आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे. आणि आज पण मला शूट करायचं आहे. कालचं शूट राहून गेलेलं आहे, तर आज ते करायचं पूर्ण. तर तुम्हाला दाखवते काय शूट करते. आणि आज आम्हाला गावाला पण जायचं आहे, मस्त मामाच्या गावाला जाणार आहे आम्ही. चला तर बघू मग माझं मामाचं गाव कसं आहे. तर हे सेटअप मी माझ्या शूटसाठी केलं होतं आणि हा होता माझा शूटचा व्हिडिओ ऑलरेडी टाकला गेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि मग आता टाईम झाला आता गावाला जायचा. तर पप्पा आम्हाला घ्यायला येत होते आणि मग आम्ही जाणार होतो बसने. तर फायनली आम्ही पोचलो होतो आणि आता इथे मामा घ्यायला येणार होता आम्हाला. बाय बाय, आम्ही चाललो. आता मामा येतो होता, पण मम्मी म्हणे की आपण जाऊ म्हणे पायी तोपर्यंत. मग आता आम्ही जातोय. तर हा आहे माझा मोठा मामा. तर आता आम्ही चाललो होतो घरी. तर आमचा वेलकम अशा प्रकारे झाला. ही माझी मावशी आणि ती पण आजच येणार होती. आम्ही तिचा वेलकम पण तसंच केला. आणि त्याच्यानंतर 7 वाजून गेले होते, तर आधी आम्ही आरती केली आणि मग गावातल्या मंदिरात जायला निघालो. तर दिवाळीचं असं सुंदर दिसत होतं मंदिर, पूर्ण दिव्यांनी सजवलेलं होतं. आणि मध्ये जाऊन पण एकदम भारी अशी फुलांची रांगोळी काढलेली होती. मग आम्ही गेल्याबरोबरच आरती सुरू झालेली. मग आम्ही आरती केली आधी आणि मग त्याच्यानंतर देवपूजा केली. हा माझा लहान भाऊ आणि हा गावाला होता, त्यामुळे तुम्ही त्याला बाकीच्या ब्लॉग्समध्ये नसेल बघितलेलं. आणि माझी मावशी आणि हा केशव आणि मी. आणि मग घरी जाऊन रात्री थोडेसे फटाके फोडले आम्ही सगळ्यांनी. आणि मग दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचं ओवाळायचं होतं सगळ्यांना. तर मग आम्ही रेडी झालेलो, असं मस्त ताट सजवलेलं होतं. आणि मग सगळ्यात आधी प्रीती मावशीने मामाची पूजा केली. मग मम्मीने मामाची पूजा केली. मग कृष्णाने मामाची पूजा केली. मग मी मामाला ओवाळलं. त्यानंतर मम्मीने मावशीने आबाबांना ओवाळलं. आणि नंतर मीने आणि कृष्णाने श्रीला आणि केशवला ओवाळलं. केशवला ओवाळलं. नंतर आकाईने श्रीला आणि केशवला ओवाळलं. नंतर मम्मीने मावशीने बापू बाबांना ओवाळलं. सगळ्यांचं ओवाळून झाल्यानंतर आम्ही थोडासा टाईम स्पेंड केला सोबत. तर या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.